नेक्स्ट आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव द अर्थ सरफेस. आता कन्सिडर करू की आपण अर्थ जे आहे तर अर्थचा एक पॉईंट घेतला आपण आणि तो पॉईंट अर्थच्या सरफेसपासून कोणत्या हाईटला आहे, h हाईटला आहे, बरोबर आहे का. आणि या पॉईंटला जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे gh ती आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची. कारण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ती किती घेतो आपण, g घेतो. आणि आपल्याला 10वीला शिकलो आपण की मॅक्झिमम ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं असते, अर्थच्या सरफेसवर, त्याच्यात ती पोलवर जास्त असते, बरोबर, इक्वेटरपेक्षा. आता आपल्याला एक विशिष्ट हाईटला ग्रॅव्हिटी काय असते ती कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपण काय करू, सर्वात अगोदर आपल्याला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ है ना, ऑन द सरफेसवर जी ग्रॅव्हिटी आहे ती काय आहे, gm/r². हे इक्वेशन नंबर काय येईल आपलं 1 येईल. आणि त्यानंतर दुसरी जी कंडिशन घेऊ आपण, ॲट हाईट h हाईटला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे तर त्याचा फॉर्म्युला असेल gh, त्यानंतर gm, आणि डिस्टन्स जे आहे अर्थच्या सेंटरपासून मोजताना काय व्हायला या ठिकाणी r+h² असं होऊन जाईल, बरोबर. मग आता हे करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आता हे फॉर्म्युला जो आहे तो आपण याच्यावरून पण ऑब्टेन करू शकतो. कशावरून, की ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे फॉर्म्युला काय काय आहेत आपल्याकडे, फोर्स इज इक्वल टू mg पण आहे, बरोबर आहे का. आणि फोर्स इज इक्वल टू gmm/r+h है ना. समजा ॲट हाईट h जर धरला आपण, hला 2 फोर्स ॲट करतात, बरोबर आहे का. एक m मास तर तेच असणार gh आणि f gmm/r+h². आणि हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल असल्यामुळे तेच आपण प्लेस केलं तर याच्यामध्ये स्मॉल एम कॅन्सल होतं. लक्षात आलं ना. हे इक्वेशन कसं ऑब्टेन केलं वाटल्याचं ते लिहून दाखवतो की लेफ्ट साईडला आहे mgh जी फोर्सची व्हॅल्यू आहे है ना, आणि त्यानंतर gmm/r+h² आणि यामध्ये स्मॉल एम आणि स्मॉल एम कॅन्सल करून हा फॉर्म्युला आपण ऑब्टेन केला आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. आता हे इक्वेशन नंबर 2 आहे असं आपण कन्सिडर करू. आता आपण काय करूया की इक्वेशन नंबर जे 2 आहे त्यामध्ये थोडंसं चेंजेस आणू. ते कसे आणू पहा, की gh इज इक्वल टू gm. याच्यामध्ये काय करतो आहे मी की या कंसामध्ये r जो आहे तर त्या rला मी काय करतो या ठिकाणी कंसाच्या जर मी बाहेर घेतलं तर काय होईल बरं, की या rला कंसाच्या बाहेर घेतल्यामुळे 1 राहिला आणि hकडे r नव्हता, म्हणजे इथं डिनोमिनेटर काय राहील h+r आणि हे काय राहील स्क्वेअर. ओके, स्क्वेअर घेताना आपल्याला पूर्ण याचा घ्यावा लागेल. लक्षात आलं की मी काय केलं, r कॉमन काढलं, म्हणजे आता r कॉमन काढलं म्हणजे rला r न भागितलं तर 1 राहिलं, hला r न भागितलं तर h+r राहिलं. ओके, सो आता होतं काय, या इक्वेशनला जर आपण पुढं कॅरी केलं तर gm अपॉन काय होईल r² हा सेपरेट होईल आणि 1+h/r याचं काय होऊन जाईल या ठिकाणी स्क्वेअर होऊन जाईल. ओके, आता gm/r² ची व्हॅल्यू काय आहे g, सो डिनोमिनेटरमध्ये काय राहील 1+h/r² राहील. आता इथे एक ट्विस्ट लक्षात ठेवायचं आहे की 1+h/r याचा जर आपण स्क्वेअर केला, ओके, तर हा स्क्वेअर सध्या डिनोमिनेटरमध्ये आहे. जर आपण याला न्यूमरेटरमध्ये पाठवला तर काय होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल, जो पॉवर फॅक्टर आहे त्याचा. ओके, सो इज इक्वल टू g इन ब्रॅकेट 1+h/r आणि याचं काय घ्यायचं आपल्याला निगेटिव्ह स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, -2. आता इथं काय होतं माहिती आहे का, की 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर इथं मी वाटल्यास रिमूव्ह करतो, याचा एवढा रोल नाही. त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की जी
हाईट आहे, तर हे हाईट इज टू मच लेस दॅन द रेडियस ऑफ द अर्थ, बरोबर. आणि त्याच्यातही h/r हा जर फॅक्टर जर पाहिला आपण, हे ना, न्यूमरेटर फार लहान जर असेल तर इट इज टू मच लेस दॅन, काय होईल ते 1 व्हायला. आणि टू मच दॅन वस असेल तर अशा वेळेस बायनोमियल एक्सप्रेशनमध्ये आपल्याला त्याला काय करावं लागतं, निग्लेक्ट करावं लागतं. ओके. आणि सो याचं जे एक्सप्रेशन आहे ना 1 + h/r - 2, तर याचं एक्सप्रेशन जरी असायचं असेल की 1 1 येईल -2h/r + h² हे असं एक्सप्रेशन येते याचं, है ना, -2 असल्यामुळं. पण आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की h/r जो आहे हा रेशो काय आहे, टू मच लेस दॅन 1. आणि त्याच्यामुळं ही जी राशी आहे हिला आपल्याला काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. निग्लेक्ट करायचं म्हणजे ती काय ग्रॅव्हिटीवर फार अफेक्ट करत नाही. आणि ग्रॅव्हिटीवर फार अफेक्ट करत नसल्यामुळं GHचा फॉर्म्युला डायरेक्ट G1 - 2h/r. कारण आपण काय केलं की हा जो 1 + h/r आहे याचा जेव्हा आपण एक्सपेन्शन घेतलं तर हे एक्सपान्शन हे आलं, h/r रेशो आपण काय केला, निग्लेक्ट केला. आणि म्हणून ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h जर काढायची असेल आपल्याला तर GH = G1 - 2h/r हा फॉर्म्युला इथं काय असेल, ॲप्लिकेबल असेल. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव द अर्थ सरफेस, बिलो द अर्थ सरफेस. तर आता बिलो द अर्थ सरफेस आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाईंड करायची आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की जसं आपण डेप्थमध्ये जातो तसं आपल्याला अर्थचं जे मास असतं ते सुद्धा काय करावं लागतं, रिड्यूस फॉर्ममध्ये कन्सिडर करावं लागतं. आणि ते रिड्युसर मास काय कन्सिडर केलं आपण, MS. आणि जे कॅपिटल R रेडियस असताना जे मास आहे ते काय आहे, कॅपिटल M आपण आत्तापर्यंत कन्सिडर केलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की आपण एखादा ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरमध्ये, हे ना, ॲट डेप्थ D प्रेझेंट आहे, बरोबर आहे का. आणि सपोज हा पॉईंट ऑब्जेक्ट मी इथं कन्सिडर केलेला आहे. आता ॲट डेप्थ D जर आपल्याला त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर FD जर काढायचं आपल्याला तर काय होईल, G. आता M कोणाचं घेणार आपण, अर्थचं कॅपिटल M घेणार का, नाही, रिड्युसर मास MS घेणार. आणि त्या ऑब्जेक्टचा मास जर M असेल तर आपण काय घेणार, स्मॉल m. आणि जे डिस्टन्स आहे, आता डेप्थवरची D आहे, रेडियस R आहे, म्हणजे इथलं जे हे डिस्टन्स घेऊ आपण, हे डिस्टन्स काय असेल आपलं, R - D. आणि सो आपण इथं काय घेणार, R - D². तर हा झाला ॲट डेप्थ असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ॲट डेप्थ D असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्याचा आपण आणखीन एक फॉर्म्युला पाहिला होता. तो फॉर्म्युला काय होता की GMM, म्हणजे अर्थचं कॅपिटल मास घ्यायचं, त्याला काय करायचं R³ आणि इंटू काय करायचं होतं आपल्याला की अर्थच्या सेंटरपासून त्या पॉईंटपर्यंतचं अंतर म्हणजे स्मॉल r घेतला होता. पण इथं स्मॉल rला कोण रिप्लेस करायला, R - D रिप्लेस करत आहे. ओके. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D जर काढायचं असेल आपल्याला तर आपण काय करणार, या ठिकाणी त्या पॉईंटला असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करणार, स्मॉल mनं काय करणार, मास ऑफ द ऑब्जेक्टनं डिवाईड करणार. सो हे करत असताना आपण काय करणार आता इथं, ही वरची व्हॅल्यू ही व्हॅल्यू पुटअप करणार. सो GMM/R³ इन ब्रॅकेट R - D डिवायडेड बाय स्मॉल m. यामध्ये स्मॉल m हे कॅन्सल होतील. आणि सो GDची जी व्हॅल्यू असेल ती काय असेल, GM/R³ इन ब्रॅकेट R - D. आता या इक्वेशनला आपण काय करू शकतो बरं की GM/R² R - D/R असं लिहू शकतो, बरोबर. R³ आपण फोड केली. ही फोड काय केली आपण, कारण अलीकडची व्हॅल्यू काय आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ, आणि R - D/R. आता इथं जर आपण छेद सेपरेट केले तर काय होईल, R/R - D/R इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 - D/R. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D
जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्या इथं अप्लिकेबल असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीबद्दल डिस्कस करू.